नमस्कार, प्रेरणादायी पुस्तके या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. मी आजपासून रॉन्डा बर्न लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील 28 दिवसांच्या कृतींचे अभिवाचन करणार आहे. चला तर मग सुरू करूया. या पुस्तकात 28 जादूंच्या कृती विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला कृतज्ञतेच्या जादूमय शक्तीचा वापर करून तुमचं आरोग्य, पैसा, नोकरी, व्यवसाय आणि नातेसंबंध यामध्ये क्रांतिकारक बदल कसे करावे, तुमच्या मनातील लहान इच्छांची पूर्तता आणि मोठ्या स्वप्नांची परिपूर्ती कशी करावी हे तुम्ही शिकाल. प्रश्न सोडवण्यासाठी आणि कोणतीही नकारात्मक परिस्थिती बदलण्यासाठी कृतज्ञता प्रत्यक्ष आचरणात कशी आणायची हे तुम्ही शिकाल. एकदा का 28 जादूंची कृती तुम्ही शिकून पूर्ण केल्या की नंतर तुम्ही तुमच्या गरजेनुसार त्यातील एखादी विशिष्ट कृतींचा वापर करू शकता. 28 दिवसानंतर तुम्ही तुमच्या मेंदूत नव्या तारा बसवता आणि अबोध मनात कृतज्ञता भिनवता. त्यामुळे कोणत्याही प्रसंगात तुमच्या मनात कृतज्ञता हीच पहिली भावना आपोआप निर्माण होते. तुम्ही कृतज्ञतेचा तुमच्या दिवसांमध्ये समावेश केल्यामुळे तुम्हाला जी जादू अनुभवता येते ती तुमची प्रेरणा बनते, नेत्रदीपक बनते आणि तिची तुम्हाला कमतरता जाणवत नाही. आज आपण या पुस्तकाच्या जादू या नावाप्रमाणेच या पुस्तकातून आपल्याला कोणत्या जादूची अनुभूती होणार आहे आणि त्या जादूमुळे आपले आयुष्य कसे जादूमय होणार आहे हे आपण थोडक्यात पाहूया. तुमचा जादूवर विश्वास आहे का? लेखक रोलाल्ड डाल म्हणतात, ज्याचा जादूवर विश्वास नाही त्यांना ती कधीच सापडणार नाही. आपण लहान असताना आपल्यातल्या अनेकांना प्रत्येक गोष्ट चांगली आहे आणि येणारा प्रत्येक दिवस आणखी उत्साह आणि साहस घेऊन येईल असा विश्वास वाटत असतो. या सगळ्या जादुई वातावरणातील आपला आनंद कुणी हिरावून घेईल असंही आपल्याला त्यावेळी वाटत नाही. पण कधीतरी आपण मोठे होतो. अनेक जबाबदाऱ्या, समस्या आणि अडचणींशी सामना करावा लागतो. आपला भ्रमनिरास होतो आणि लहान असताना अनुभवलेली ती जादू कोमेजून जाते, लुप्त होते आणि म्हणूनच प्रौढ झाल्यानंतर मुलांच्या आजूबाजूला आपण असावं असं आपल्याला वाटतं. कारण जो अनुभव आपण कधी काळी घेतला होता तो पुन्हा अनुभवावा असं आपल्याला वाटतं, भले तो एखादा क्षण का असेना. एकेकाळी या जादूवर तुम्ही विश्वास ठेवला होता, ती खरी आहे आणि प्रौढांच्या जीवनाबाबतचा भ्रमनिरास करणारा दृष्टिकोन खोटा आहे. जगण्यातील ही जादू खरी आहे, अगदी तुमच्यासारखी. तुम्ही जसे वास्तवात जगता आहात तशी. खरं तर लहानपणी तुम्ही कल्पना केली होती त्यापेक्षा प्रत्यक्ष जीवन कितीतरी जास्त विस्मयकारक असू शकतं. श्वास रोखून धरणारं, दरारायुक्त आदर वाढवणारं, प्रेरणा देणारं आणि यापूर्वी तुम्ही कधी पाहिलं नसेल इतकं उत्साही, उत्तेजित करणारं, आनंद देणारं असेल. एकदा का तुम्हाला ही जादू दृष्टीपथात आणण्यासाठी काय करायचं ते कळलं की तुमच्या स्वप्नातील आयुष्य तुम्ही प्रत्यक्षात जगायला लागाल. आणि मग जगण्याच्या या जादूवर विश्वास ठेवणं तुम्ही कसं काय सोडून दिलं होतं याचं तुम्हाला आश्चर्य वाटायला लागेल. एक आहे की तुम्हाला काही रेनडिअर उडताना दिसू शकणार नाही, पण ज्या गोष्टी तुम्हाला नेहमी तुमच्या डोळ्यांसमोर घडाव्याशा वाटत होत्या त्या तुम्हाला दिसू लागतील. दीर्घकाळ जे फक्त तुम्ही स्वप्नातच पाहत होता त्या घटना अचानकपणे प्रत्यक्षात घडू लागल्या आहेत असं तुम्हाला जाणवेल. स्वप्नात घटनांची जी गुंफण तुम्ही केली होती अगदी तशीच ती सत्यात कशी काय झाली हे तुम्हाला कधीच कळणार नाही. कारण जादू ही अदृश्य प्रांतात काम करत असते आणि तोच त्याचा सगळ्यात जास्त थरारक आणि आनंदाचा भाग आहे. या जादूचा परत एकदा अनुभव घेण्यासाठी तुम्ही तयार आहात? लहानपणीसारखा तुम्ही प्रत्येक दिवस आश्चर्य आणि भीतीयुक्त आदराच्या भावनेत घालवायला तयार आहात का? चला तर मग या जादूसाठी तयार व्हा. एका महान रहस्याची उकल. पुढील उतारा बायबलच्या नव्या करारातील मॅथ्यूच्या विचारांमधून, तत्वांमधून घेण्यात आला आहे. ज्याची इच्छा आहे त्याला विपुल प्रमाणात मिळेल. ज्याची इच्छाच नाही त्याच्याकडे जे आहे तेही हिरावून घेतलं जाईल. उतारा वाचल्यानंतर यातला विचार अन्याय वाटतो हे तुम्हाला मान्य करावेच लागेल. कारण त्यातून श्रीमंत हे अधिक श्रीमंत होत जातील आणि गरीब हे आणखी गरीब होत जातील याचा अर्थ ध्वनित होतो. पण याच्यात एक कोड आहे.
जे तुम्हाला सोडवायचं आहे, एक गूढ आहे जे तुम्हाला उलगडायचं आहे. आणि जेव्हा त्याची उकल तुम्हाला होईल तेव्हा एक नवीन जग तुमच्या पुढे खुलं झालेलं असेल. या रहस्यानं अनेक शतकं अनेकांना चकवलं आहे, पण त्याचं उत्तर एका शब्दात लपलेलं आहे आणि तो शब्द आहे कृतज्ञता. ज्याच्याकडे कृतज्ञता आहे त्याला अधिक मिळेल, त्याला किंवा तिला ते मुबलक प्रमाणात मिळेल. पण ज्याच्याकडे कृतज्ञता नाही त्याच्याकडून अथवा तिच्याकडून जे आहे तेही हिरावून घेतलं जाईल. पुराणात ही कृतज्ञतेचे हे वचन परिणामकारक रीतीने व्यक्त करण्यात आलं आहे. आणि लक्षात ठेव, परमेश्वराची आकाशवाणी झाली. त्यानं जाहीर केलं, तू जर कृतज्ञ राहिलास तर मी तुला अधिक देईन, पण जर का तू कृतज्ञपणे वागलास तर मात्र माझी शिक्षा खरोखरच कठोर आहे. हा सार्वत्रिक नियम आहे. तुमची कृतज्ञता तुमची चुंबकीय शक्ती ठरते. त्यामुळे तुमच्यात जेवढी जास्त कृतज्ञता असते तितक्या जास्त प्रमाणात त्या गोष्टी तुम्ही आकर्षित करू शकता. हा सार्वत्रिक नियम आहे. कृतज्ञतेचा सोनेरी धागा. हजारो वर्षांपूर्वीच्या मानवजातीच्या सुरुवातीच्या काळातील नोंदी जर आपण पाहिल्या तर त्याही काळात कृतज्ञतेची ताकद प्रवचनातून, उपदेशातून सांगितली जात होती आणि ती आचरणातही आणली जात होती. हीच शिकवण पुढे अनेक शतकांमधून ज्ञात राहिली. एका खंडामधून दुसऱ्या खंडामध्ये, एका संस्कृतीतून पुढच्या संस्कृतीमध्ये झिरपत राहिली. ख्रिश्चन, इस्लाम, ज्यू, यहुदी, बौद्ध, शीख आणि हिंदू या मुख्य धर्मांचा कृतज्ञता हाच गाभा राहिला आहे. मुहम्मद पैगंबर म्हणाले होते, मिळालेल्या विपुलतेबद्दलची कृतज्ञता म्हणजेच ती विपुलता पुढेही मिळत राहील याची हमी असते. बुद्ध म्हणाले होते की कृतज्ञता आणि आनंद याशिवाय तुमचे इतर कोणते ध्येय असू शकत नाही. लाओ तुझो म्हणाले होते, तुम्ही जर आहे त्या गोष्टीत आनंद मांडलात तर सगळं जगच तुमचं आहे. श्रीकृष्ण म्हणाले होते, त्यांना जे जे देऊ केले जाते त्याचा ते आनंदाने स्वीकार करतात. किंग डेव्हिड यांनी स्वर्ग आणि पृथ्वी यामधील प्रत्येक गोष्टीचे संपूर्ण विश्वाचे आभार मानावेत, कृतज्ञता व्यक्त करावी असे सांगितले आहे. आणि जिझस प्रत्येक चमत्कार करण्यापूर्वी आभार मानायचे. तुमच्या जीवनात जादू आणा. तुम्ही कुणीही असा, कुठलेही असा, तुमची सध्याची परिस्थिती कशीही असो, कृतज्ञतेची जादू तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकेल. साधं सत्य आहे, तुम्ही जर कृतज्ञ नसाल तर त्या बदल्यात तुम्हाला आणखी बरंच काही मिळू शकणार नाही. अशी ही साधी वस्तुस्थिती आहे. तुमच्या जीवनात घडणाऱ्या जादूला तुम्ही थांबवलं आहे. तुम्ही जेव्हा कृतज्ञतेने वागत नाही तेव्हा तुम्ही चांगलं आरोग्य, चांगले नातेसंबंध, जास्त आनंद, जास्त पैसा याचा ओघ थांबवता. तुमच्या नोकरीच्या, कारकिर्दीच्या किंवा उद्योग व्यवसायाच्या प्रगतीला खीळ घालता. काही मिळवण्यासाठी तुम्हाला काही द्यावं लागतं. हा नियम आहे. कृतज्ञता म्हणजे धन्यवाद देणे, आभार मानणे. आणि हे जर तुम्ही केलं नाही तर जादूला तुम्ही तुमच्या आयुष्यातून हद्दपार करता आणि तुम्हाला जीवनात हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळवण्यापासून वंचित राहता. कृतज्ञपणा मागील अंतिम सत्य हे आहे की जेव्हा आपण कृतज्ञ नसतो तेव्हा आपण फक्त घेत असतो आणि गोष्टी अशाच घडणार हे गृहीत धरत असतो. अगदी जेव्हा गोष्टी अशाच घडणार असं गृहीत धरतो तेव्हा निर्हेतुकपणे त्या आपल्यातूनच आपण काढून घेत असतो. आकर्षणाच्या नियमानुसार दोन सजातीय गोष्टीत आकर्षण असतं. तेव्हा आपण गोष्टी नक्कीच अशा घडणार असं मानतो. तेव्हा परिणामी आपल्यातून त्या काढून घेतल्या जातात. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे अथवा जिच्याकडे कृतज्ञता नाही त्याच्याकडून अथवा तिच्याकडून जे आहे ते सुद्धा काढून घेतलं जातं. तुमच्या आयुष्यात नक्कीच तुम्ही बऱ्याच वेळा कृतज्ञतेने वागला असाल, पण जर तुम्हाला जादू अनुभवायची असेल आणि तुमच्या सध्याच्या स्थितीत तुम्हाला आमूलाग्र बदल हवा असेल तर तुम्हाला कायम कृतज्ञतापूर्वक आचरणच करायला हवं. ती तुमची नवी जीवन पद्धती बनवायला हवी. जीवनातील जादू अनुभवण्यासाठी इतर कोणत्याही शब्दांपेक्षा आभारी आहे हे दोनच शब्द तुम्ही जाणीवपूर्वक उच्चारण आवश्यक आहे. हे दोन शब्दच तुमची ओळख होणं गरजेचं आहे. आभारी आहे हे शब्द तुम्ही जे आयुष्य जगत आहात आणि तुमच्या स्वप्नातल्या आयुष्यात जिथं तुम्हाला जायचं आहे त्यांना जोडणारा पूल आहे. जादूची काही सूत्र. पहिले, जाणीवपूर्वक विचार करून आभारी आहे हे जादूमय शब्द उच्चारा.
दुसरे, जितका जाणीवपूर्वक तुम्ही विचार कराल आणि आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चाराल तितकी जास्त कृतज्ञता तुम्हाला वाटेल. तिसरे, कृतज्ञतेबाबत तुम्ही जितका जास्त विचार कराल ती जितकी जास्त अंगी भिनवाल तितकी जास्त विपुलता तुम्हाला मिळत राहील. तुमची स्वप्ने काय आहेत? यातील अनेक जादूच्या कृती तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करण्याच्या दृष्टीने बनवण्यात आल्या आहेत. म्हणूनच तुम्हाला खरोखरच काय हवे आहे हे स्पष्ट हवं. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्याची यादी बनवा आणि जसजशा तुम्हाला गोष्टी मिळत जातील तशा तशा त्या यादीतून खोडून टाकत जा. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींची यादी करणं सोपं जावं यासाठी त्याची खालीलप्रमाणे वर्गवारी करा. पहिले, आरोग्य आणि शरीर. दुसरे, कारकीर्द आणि काम. तिसरे, पैसा. चौथे, नातेसंबंध. पाचवे, वैयक्तिक तीव्र इच्छा. सहावे, भौतिक गोष्टी. आणि तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी त्या त्या विभागात समाविष्ट करत जा. एकदा का तुम्हाला काय काय हवं आहे याबाबत तुमच्या स्पष्टता आली की तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडून यावा यासाठी कृतज्ञतेच्या जादूमय शक्तीला नेमकी दिशा देऊ शकता. आणि अतिशय उत्कंठापूर्ण, पुलकित करणाऱ्या, अंगावर रोमांच उभे करणाऱ्या, आतापर्यंत कधीही न घडलेल्या साहसासाठी तयार होता. या व्हिडिओमध्ये आपण नेमके या पुस्तकात काय आहे, या पुस्तकामुळे आपल्या आयुष्यात किती आमूलाग्र बदल घडू शकतो याची आपण थोडक्यात माहिती घेतली आहे. या पुढील व्हिडिओमध्ये आपण ही जादू आपल्या आयुष्यात अनुभवण्यासाठी कोणत्या कोणत्या कृती करायच्या हे आपण पाहणार आहोत. चला तर मग भेटूया एका जादुई कृतीसह पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.